तर टेस्टिंगमधली प्रत्येक क्रिया ही एका टेस्ट केसनी सुरू होते आणि प्रत्येक टेस्ट केसचं ना एक अगदी स्पष्ट ध्येय असतं. जसं की बरोबर युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यावर लॉग इन होतंय की नाही हे तपासा. एकदा ध्येय ठरलं की मग येतात त्याच्या अचूक पायऱ्या म्हणजे स्टेप्स. स्टेप 1 युजर नेम टाका. स्टेप 2 पासवर्ड टाका. स्टेप 3 लॉग इन बटनवर क्लिक करा. या सूचना इतक्या स्पष्ट असतात की कोणीही कधीही ही टेस्ट पुन्हा तशीच्या तशी करू शकेल. आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा भाग, अपेक्षित परिणाम. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स पूर्ण झाल्यावर काय व्हायला पाहिजे हे आधीच ठरलेलं असतं. जसं की युजरनेम पासवर्ड टाकल्यावर डॅशबोर्ड दिसायला हवा आणि जर प्रत्यक्षात असं झालं नाही तर समजायचं आपल्याला एक बग सापडला आहे.